नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला, आज मी तुम्हाला दाखवते अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी मुंबईची फेमस मिठाई दाखवते मी तुम्हाला, जी मुंबईतूनच आणली जायची पूर्वीच्या काळी। त्या मिठाईचं नाव आहे कराची हलवा। तर तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला इथे दाखवते। तर इथे बघा, आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले। आजकाल कॉर्नफ्लॉवर सगळ्यांच्या घरात असतं, बऱ्याच जणांच्या, कारण मुलांना काही ना काही चिकनचे पदार्थ बनवावे लागतात, त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर वापरतोच। तर इथे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आपण घेतलंय। बाकीचं साहित्य बघा काय घेतले, 2 वाटी साखर घेतलीये आणि काही टरबूजाच्या बिया घेतल्यात। तर थोड्याशा बिया मी ह्या टरबूजाच्या गरम करून घेते। वॉटरमेलनच्या ह्या बिया आहेत बघा, ते थोड्याशा आपण त्यांना गरम करून घेतलंय। आता आपण इथे बघा ह्या भांड्याला तूप सुद्धा लावून घेतोय, कारण आपल्याला ह्या भांड्यामध्ये जे बॅटर आहे ना ते ओतायचं। तर पहिलीच तयारी करून ठेवायची, सगळी तयारी आहे ती पहिली करून घ्यायची या हलव्याची, कारण आपल्याला जरा सुद्धा इकडे तिकडे हलता येणार नाहीये। तर आता आपण बघा 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, तर इथे मी 1 वाटी पाणी घेऊन थोडं थोडं त्याच्यात ओतते। कॉर्नफ्लॉवर हे चाळून घ्यायचं, कुठेतरी गठ्ठा वगैरे राहिला ना तर तो म्हणजे असं स्लरीमध्ये गट्टे गट्टे होणार आहेत। आणि इथे सुद्धा जे आपण पाणी टाकणार आहोत ती सुद्धा स्लरी अशी ढवळून ढवळून थोडं थोडं पाणी टाकत 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 चांगली व्यवस्थित ढवळायची, एकही गुठळी त्याच्यात ठेवायची नाही। म्हणूनच कॉर्नफ्लॉवर चाळून घ्यायचं। बऱ्याच वेळेस कॉर्नफ्लॉवर घट्ट झालं की त्याच्यात एकदम असे कडक सिमेंट सारखे दगड बनतात, तसं कॉर्नफ्लॉवर तयार होतं, म्हणून चाळून घ्यायचं। तर इथे बघा मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवरला 2 वाट्या पाणी टाकते, व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ही स्लरी ढवळत राहायची आणि अशी व्यवस्थित मी पूर्ण पाणी ओतून स्लरी तयार करून घेतली आहे। त्याच्या उलट आपण काय करतोय, आता 2 वाट्या साखर घेतली आहेत आणि ह्या 2 वाट्या साखरमध्ये 1 वाटी पाणी टाकतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही। आता आपण हे पाणी ओतायचं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आठवणीने लक्षात ठेवा, गॅस हा बारीकच ठेवायचा, शेवटपर्यंत गॅस बारीक ठेवायचा। तर इथे बघा मी गॅस चालू केलाय, बारीक ठेवलाय। इथे आपल्याला 1 तारी 2 तारी करायचं नाहीये, पाक पण तयार करायचं नाही, फक्त ही साखर वितळून घ्यायची आहे। तर इथे बघा आपण साखर वितळून घेतोय, हळूहळू ढवळून आपण ही साखर वितळून घेणार आहोत। मी सांगते तुम्हाला, किमान मला ह्याला अर्धा पाऊण तास गेलाय ह्या सगळ्या पूर्ण रेसिपीला तयार करायला, आणि तुम्हाला मी जेमतेम 8 मिनिटात ती दाखवते, पण ह्याला वेळ लागतो आणि वेळ घेऊनच तुम्ही हे करा। साखर आपली वितळून झाली आहे। आता बघा ही जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ती तळाला बसते नेहमी, तर तिला ढवळून ढवळूनच थोडी थोडी स्लरी ह्या पाण्यामध्ये टाकायची। भांडं जरा उंच घ्या, मला आयडिया नव्हती, मी पॅन घेतलेला कारण व्यवस्थित तुम्हाला दिसण्यासाठी, पण थोडंसं उंच भांडं घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला ढवळायला पटापटा पटापटा इझी जाईल। तर इथे बघा मी स्लरी थोडी थोडी ढवळून ढवळून ओतते, एकदम स्लरी ओतायची नाही, कारण गोळा किंवा असा गट्टा होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे साखरेच्या पाकामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये जेव्हा ही स्लरी तुम्ही ओतताना त्यावेळेस पटापट 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 ढवळायचं आहे आपल्याला। आणि अशी मी पूर्ण सगळी स्लरी ओतून पूर्ण केलेली आहे। आता आपण ह्याच्यात थोड्या वेळानंतर जेव्हा बॅटर असं घट्ट होईल ना, त्यानंतर आपण थोडं 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 ह्या स्टेजला आल्यानंतर तूप घालायला सुरुवात करायची, कारण हे लगेच टाकल्या टाकल्या ही स्टेज आली नाहीये, थोडा वेळ गेलाय, फक्त ढवळत राहायचं, अजिबात हात हलवायचा नाही आणि ढवळून ढवळून अशी घट्ट स्लरी करायची। तूप सुद्धा 1 चमचा टाकायचा, पहिलं तूप पूर्ण ह्याच्यात मेल्ट झाल्यानंतरच दुसरं तूप टाकायचं, तसंच तिसऱ्यांदा टाकताना पण तसंच करायचं। असं अर्धी वाटी तूप आपण 1 चमचा टाकून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, त्याशिवाय दुसरं तूप टाकायचं नाही, पूर्ण ह्याच्यात मेल्ट व्हायला पाहिजे आणि भरपूर ढवळायचं, जरा सुद्धा हात थांबवायचा नाही। आता इथे बघा मी 1 चमचा लिंबाचं पाणी टाकलंय, नुसतं, आतमध्ये काही टाकलेलं नाही, नुसतं लिंबूचं रस टाकलाय। ह्याच्या जागेवर तुम्ही लिंबू सत्व पण टाकू शकता, अगदी 2-3 खडे वितळून टाकू शकता, थोडासा फूड कलर टाकलाय हा बघा इथे, कारण आपण कराची हलवा बनवतोय। तर मी इथे बघा कलर वापरलाय आणि ह्या ज्या वॉटरमेलनच्या बिया आहेत त्या पण टाकल्या आहेत आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्या प्रोसेसला मला खूप वेळ लागलाय आणि खूप ढवळावं लागतं, हात अजिबात थांबवायचा नाही, हात थांबवलात की ह्याच्यात गट्टे होणार आहेत। बघा माझ्या बॅटरमध्ये जरा पण तुम्हाला गट्टा दिसत नाहीये,
तर एवढं घट्ट होईपर्यंत हात हलवूनच साखरेमध्ये ही स्लरी ओतून बाकी सगळं जे काही आहे आपण टाकलेलं आतमध्ये ते सुद्धा ढवळतच टाकायचंय आणि ह्याला व्यवस्थित ढवळत राहायचंय. जिथे जिथे मी दाखवले तिथे तिथे तुम्ही तूप टाकत राहा. शेवटची आपली लास्ट स्टेज असते ती तूप टाकत राहायचं. अगदी व्यवस्थित गोळा बनत नाही ना तोपर्यंत, जसं आपण पेड्याला कसा गोळा तयार करतो दूध आठवून तसंच ह्याला करायचंय आपल्याला. ह्याचा गोळा जोपर्यंत पॅनवर होत नाही, घट्ट होत नाही हे तोपर्यंत ह्याला काढायचं नाही. तोपर्यंत ह्याला ढवळतच राहायचं आणि हात न थांबवता आणि गॅस हा शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा, नाहीतर पटकन ह्याचे गट्टे तयार होणार आहेत आणि तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा. एवढाच प्रॉब्लेम आहे याच्यात की तुम्ही हात थांबवायचा नाही. प्रत्येक गोष्ट जी करायची ती हात चालू असतानाच करायची आहे. त्याच्यासाठी ह्याचं सगळं सामान आहे ते काढून घ्यायचं पहिलं. तर इथे असं बघा आपलं हे बॅटर व्यवस्थित घट्ट झालंय. ह्याच्यापेक्षा सुद्धा घट्ट झालं तरी सुद्धा चालेल. आता मी जे भांड्याला तूप लावलेलं ना त्या भांड्यात मला हे ते भांडं छोटं वाटलं म्हणून मी अजून एक माझ्याकडे हा ट्रे होता केकचा त्याला पण लावून ठेवलेलं तूप, फक्त मी कॅमेऱ्यासमोर दाखवलं नव्हतं तुम्हाला. तर आता मी हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये ओतलंय. थंड झाल्यानंतर हे घट्ट होणार आहे व्यवस्थित. तर आपण ह्याला व्यवस्थित पटापट सेट करून घ्यायचं, नाहीतर मग हे सेट पण होणार नाहीये. त्याच्यामुळे हात उचलून हे सगळं करायचं. जेवढं मी फास्ट बोलते ना तेवढंच मला फास्ट काम करावं लागलं. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण हे बॅटर व्यवस्थित सेट करून घेतोय. ह्याच्यावर काही तुम्हाला अजून ड्रायफ्रुट्स आतमध्ये टाकायचे असतील तरी टाकू शकता आणि ह्याच्यावरती टाकायचे असतील तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर इथे बघा मी ड्रायफ्रुट्स पण टाकून घेते सगळे आणि पुन्हा मी व्यवस्थित साईडने सेट करून घेणार आहे आणि व्यवस्थित 2-3 तासानंतर पूर्णतः थंड झाल्यानंतरच ह्याला कट करायचं आहे. तर इथे बघा असं आपण व्यवस्थित सेट करतोय त्याला. तर मला असं वाटलं की मी तुम्हाला ही रेसिपी एकदम एखादी हे सांगतात ना काय म्हणतात कॉमेंट्री क्रिकेटची, तसंच काहीतरी वाटलं मला. जेवढं फास्ट मी हलवा केलाय तेवढंच फास्ट मी बोलले असं मला वाटते. तर हे बघा हलवा आपला सेट झालाय व्यवस्थित. मी आता ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याला. साईडने सगळ्या चारी साईडने आपण सुरीने व्यवस्थित त्याला थोडंसं हे करून घेतले, जसं की काय म्हणेन मी कट केलेलं नाही आपण, पण चारी साईड आपण सोडवतो ना तसं सुरी फिरवून घेतली आहे. आणि आता बघा प्लेटमध्ये तो व्यवस्थित पडेल. त्यानंतर आपण छानपैकी त्याचे तुकडे करूया. बघा किती शाईन आली आहे, चकाकी दिसते त्याला ती. तर कटिंग जरा मी कॅमेऱ्यासमोर ठेवलंय पण कटिंग थोडंसं माझे चुकले, लाईन माझी चुकली आहे. विचार करत होते मी कसं कट करायचा तो. तर पहिल्यांदाच मी केलेला त्याच्यामुळे कटिंगची सुद्धा मला फारशी आयडिया नव्हती. तर आपला जो हलवा आहे हा कराचीचा तो 1 नंबर बनलेला आणि पूर्णपणे घरच्या साहित्यात जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही टाका आणि मी दाखवते त्या पद्धतीने नक्की तुम्ही घरी हा कराची हलवा तयार करून बघा. फक्त थंड झाल्यावर कट करा. बघा किती छान झालाय तो. तर असा कराची हलवा तुम्ही नक्की करा. इथे आपला मुंबईचा